नमस्कार सगळ्यांना. आज 19 एप्रिल 2024 आणि आजचा विषय व्हाईल वी वॉच नावाची एक डॉक्युमेंटरी आहे. ही डॉक्युमेंटरी 2022 मध्ये रिलीज झाली होती आणि ह्या डॉक्युमेंटरीचं जे डिरेक्टर आहे ते विनय शुक्ला आहेत. तर ही डॉक्युमेंटरी आहे जे हिंदी पत्रकार आहेत, पत्रकार संपादक रवीश कुमार त्यांच्या एक 2-3 वर्षांच्या आयुष्यावर ही डॉक्युमेंटरी आधारित आहे. तर ही जी डॉक्युमेंटरी मी बघितली त्यातल्या काही गोष्टी मला खूप मनाला टच केलेले आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मी आज तुम्हाला त्या डॉक्युमेंटरी बद्दल थोडक्यात सांगणार आहे. तर नक्की ही डॉक्युमेंटरी काय आहे किंवा ही डॉक्युमेंटरी का बघावी सगळ्यांनीच, तर त्यासाठी त्या संदर्भात मी काही मुद्दे मांडणार आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये खोट्या बातम्यांच्या महापुरात तसंच TRP रेटिंगच्या काळामध्ये आपापलं सत्य बातम्या पकडून त्यासोबत कसं टिकून राहायचं हे सगळं ह्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवलेलं आहे. तर या डॉक्युमेंटरीमध्ये रवीश कुमार आणि NDTV यांची सत्यावर आधारित असलेली पत्रकारिता व त्यांच्या वाट्याला येणारा संघर्ष हे सगळं ह्या डॉक्युमेंटरीमध्ये आपल्याला दिसतं. तर मग ह्या डॉक्युमेंटरीची सुरुवात होते. रवीश कुमार एका मजल्यावर जे काही भिंती आणि जे काही डेकोरेशन असेल त्या सगळ्यांचं तोडफोड होत असताना ते त्या मजल्यावर जातात आणि टॉर्च घेऊन ते सगळं मजला ते बघत असतात. हा सीन सुरुवातीला पण आहे आणि सगळ्यात शेवटी पण आहे. यातनं असं दिसतंय की तो मजला एकेकाळी NDTV त्यांच्या न्यूज रूमचाच भाग होता, पण जसजशी लोक सोडून जात होती त्यामुळे त्यांना तो मजला खाली करायला लागला आणि तो मजला खाली करून द्यायला लागत होता. हे सगळं त्या मजल्याच्या एक सिम्बॉलिझम ते त्यांनी दाखवले. पुढं त्यांनी NDTVचं न्यूज रूम दाखवलंय ज्यामध्ये ते नवीन कुठल्या बातम्या प्राईम टाइमवर घ्यायच्यात किंवा कुठल्या बातम्या त्यांना दाखवायचे ह्यासोबत ह्या संदर्भात होणारे काही जे वादविवाद असतील, चर्चा असतील, तर ते सगळं त्यांचं न्यूज रूम ते कव्हर करतात. तसंच ह्या जे महत्वाच्या बातम्या असतात त्या बातम्या रवीश कुमार रोज रात्री 9 वाजता प्राईम टाइमवर घेऊन येत असतात. ज्या काळात सरकारवर टीका म्हणजे देशद्रोह असं चित्रण होत असताना रवीश कुमार आणि त्यांची NDTVची टीम मात्र सत्यावर कायम ठाम राहते. इतर चॅनल पॅनल डिस्कशनवर भर देतात. आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे की म्हणजे एखादा विषय असेल समजा, तर त्या विषयाच्या बाजूने काही लोक बोलवतात आणि त्या विषयाच्या विरोधात काही लोक बोलवतात आणि त्यांच्यामध्ये ते चर्चा घडून आणली जाते आणि ही चर्चा किती आपल्यासाठी लाभदायी असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मग अशा वेळी रवीश कुमार मात्र फक्त आपल्या एकट्याचे मोनोलॉग ते घेतात आणि त्यातनं त्यांचा तो प्राईम टाइम तो कव्हर करतात. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हटलं तुम्हाला जसं मगाशी सांगितलं बाबा, सरकार विरुद्ध बोलणं म्हणजे देशद्रोह ह्या गोष्टीचा नरेटिव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. तर त्यामुळं लोकांना पण तेच खरं वाटायला लागतं. अशा वेळी जर कोणी सरकारवर टीका करत असेल तर लोकांना तो देशद्रोह वाटून मग अशा वेळी रवीश कुमार आणि त्यांच्या NDTVच्या टीम विरुद्ध आंदोलन करणं किंवा घोषणा देणं, NDTVची लोकांना विशेषतः रवीश कुमार यांना खूप वेळा कॉल करून त्यांना धमक्या देणं, मारून टाकण्याची गोष्टी करणं, या सगळ्या गोष्टी होत असतात. एक वेळ अशी येते की रवीश कुमार यांना पोलिसांचं प्रोटेक्शन घ्यायला लागतं कारण मोठ्या प्रमाणात धमक्या येत असतात. पुढं ह्या माहितीपटात पुढं असं होतं की बाबा काही चांगल्या ऑफर आल्या म्हणून म्हणा किंवा भीती वाटून किंवा काही दुसऱ्या गोष्टीमुळं NDTV मधून खूप सारे लोक हळूहळू NDTVचं जे काही त्यांचं चॅनल आहे ते सोडून निघून जात असतात. त्यामुळे मग इतके वर्ष सोबत काम केल्यानंतर जी लोक आपल्या डोळ्या देखत निघून जातात त्यामुळे रवीश कुमार एकटे पडलेले दिसत असतात, त्यात ते हताश दिसतात. पुढे त्यांचं मध्ये त्यांचं कुटुंबाचं सुद्धा चित्रण केलेलं आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी, 2 मुली असतात. त्यांच्या पत्नी ह्या एका दिल्लीमधल्या एका कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रोफेसर असतात आणि हे पण दाखवले की त्यांच्या मुलींचा त्यांना सपोर्ट असतो. मुली खूप लहान असतात, त्यांना हे जगात काय चाललंय एवढं फार कळत नाही, पण मग त्यांच्या पत्नी ह्या सगळ्या गोष्टी बघत असतात. त्यांचे जे काही त्यांना धमक्या येत असतात ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पत्नी बघत असतात, पण मग त्यांच्या पत्नीचा त्यांना मोठ्या प्रमाणात एक आधार असतो. आणि ह्या सगळ्या माहितीपटाचा जो
अत्युच्च बिंदू तो आहे की त्यांना 2019चा रेमन मॅक्सेसे अवॉर्ड मिळतो त्यांना. आणि हा मॅक्सेसे अवॉर्ड रिसिव्ह करत असताना त्यांचं एक वाक्य खूप जास्त फेमस झालं होतं. तर ते वाक्य आहे की नॉट ऑल बॅटल्स आर फॉट फॉर दी व्हिक्टरी, सम आर फॉट सिम्पली टू टेल द वर्ल्ड दॅट समवन वॉज देअर ऑन द बॅटल फील्ड. म्हणजे सगळ्याच लढाया काही फक्त जिंकण्यासाठी लढल्या जात नाहीत. काही लढाया फक्त ह्यासाठी असतात की बाबा कोणीतरी त्या युद्धाच्या रणांगणावर होतं, जो एकाकी फाईट करत होता किंवा एकाकी लढाई लढत होता, हे दाखवण्यासाठी सुद्धा काही लढाया आपल्याला लढाव्या लागतात. पुढं 30 नोव्हेंबर 2022 मध्ये रवीश कुमार यांनी एनडीटीव्ही मधनं त्यांचा राजीनामा दिला. कारण पुढे ते एनडीटीव्ही च जे एनडीटीव्ही जे आहे त्याची मालकी प्रणव रॉय यांच्याकडनं अडाणी यांच्या समूहाकडे येतं आणि त्यामुळं मग ते एनडीटीव्ही मधनं ते राजीनामा देतात. आता एक माझं थोडंसं मत मी तुम्हाला सांगतो की सरकार विरोधात बोलणं म्हणजे काही सरकारचा हेट करणे किंवा सरकारला आपण पाण्यात पाहणं अशा गोष्टी नाही. सरकार विरुद्ध सरकारच्या धोरणांचा विरोध करणं म्हणजे सरकारच्या चुका दाखवणं म्हणजे बाबा एखादी गोष्ट तुम्ही मनापासून करत जरी असाल तरी त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचत नाही किंवा त्या गोष्टी तेवढ्या ऍप्टली लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, लोकांना त्यांचा फायदा त्या गोष्टीचा फायदा मिळत नाही. ह्या गोष्टी सरकारला दाखवून देणं असतं. ह्यातनं काय की सरकारही देशाचंच भलं करत असतंय आणि पत्रकारांचं सुद्धा हेच काम आहे की देशाचं भलं व्हायला पाहिजे. मग ह्यातनं फक्त सरकारला बाबा तुमची ही गोष्ट चुकली, हे दुरुस्त करा, त्यातनं लोकांचं भलं होईल, लोकांचं भलं झालं तर देशाचं भलं होईल. कारण प्रत्येक सरकारचा अंतिम हेतू हाच असतो की बाबा लोकांचं भलं होणं. मला म्हणजे मी ह्या गोष्टी ऐकलेल्या आहेत की ज्यावेळी पंडित नेहरू पंतप्रधान होते भारताचे, स्वतंत्र भारताचे, तर त्यावेळी ते कोणत्या तरी एका वर्तमानपत्रामध्ये स्वतःच्या सरकारविरुद्ध आणि स्वतःविरुद्ध एका अननोन नावानी हे काय कॉलम लिहायचे ते त्याला आपण जे म्हणतो संपादकीय टाईप, तर ते लिहायचे स्वतःच्या सरकारविरुद्ध आणि स्वतःविरुद्धच. तर मग त्यातनं ते स्वतःच्या सरकारविरुद्ध म्हणा किंवा स्वतःवर सुद्धा ज्यावेळी त्यांना असं वाटलं की बाबा आपला हा निर्णय चुकला तर त्यावेळी त्यांनी सडकून स्वतःवर सुद्धा टीका केलेली आहे. तसंच आपले आताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी सुद्धा खूप वेळा सांगितलं की बाबा सरकारवर टीका व्हायला पाहिजे, टीका किंवा त्यांच्यावर पण ऍज अ पंतप्रधान म्हणून पण लोकांनी टीका करायला पाहिजे, हे पण त्यांनी वेळोवेळी सांगितलेले. शेवटी काय आहे की बाबा टीकेतनच देश सुधारतो किंवा चांगल्या गोष्टी होऊ शकतात पुढं. तर त्यामुळं टीका ही गरजेची आहे. म्हणजे आपले जे मोदी त्यांनी पण तेच सांगितलेलं आहे. त्यामुळं शेवटी हाच हे म्हणजे एकंदरीत हा जो चित्रपट आहे, माहितीपट आहे, ह्यात हे काही फक्त रवीश कुमार यांची गोष्ट नाही, ती भारतातील स्वतंत्र पत्रकारितेचा संघर्ष, तसंच सत्तेपुढं सत्य बोलण्याची किंमत आणि लोकशाहीतील मीडियाचं कर्तव्य यावर एक मोठा प्रश्नचिन्ह हा माहितीपट उभा करतो. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की हा माहितीपट नक्की बघावा. हा माहितीपट कुणाल कामराच्या युट्यूब चॅनलवर आहे. जेमतेम मला वाटते 1.25 तासाचा किंवा 1.5 तासाचा असेल. खूप सुंदर आहे. तर हा माहितीपट नक्की बघावा. आणि तुम्हाला काही आवडला असेल माहितीपट तर नक्की मला ते माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा किंवा कुठेही तुम्ही तुमच्या बाजूला तुम्ही व्यक्त व्हा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.